आकाशवाणी प्रसारित करीत आहोत जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ग्राहक जागरूकता हक्कांची ओळख सुरक्षिततेचा मार्ग. लेखन विजय लोखंडे. सादर करते उमेश दुपारे. जागो ग्राहक जागो, आया नया सवेरा देखो. जब भी कोई चीज खरीदो उसे ठीक से जांचो परखो. जानो अपने अधिकारों को, अपने हक पहचानो. जागो ग्राहक जागो. श्रोतेहो, ग्राहक वस्तू किंवा सेवा घेणारी प्रत्येक व्यक्ती. ग्राहक म्हणजे बाजाराचे डोळे. डोळे मिटले तर चुकीला वाट मोकळी. ग्राहक म्हणजे बाजाराला दिशा देणारा सजग नागरिक आहे. वस्तू किंवा सेवा चांगल्या दर्जाची मिळावी, त्यात फसवणूक होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू आपण खरेदी करत असतो. या दरम्यान आपली फसगत झाली, वस्तू खराब निघाली तर मग काय करावं असा प्रश्न पडतो. कुठे जायचं, तक्रार कुठे करायची, कशी करायची, असे अनेक प्रश्न आपल्या पुढे उभे राहतात. श्रोतेहो, 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन, वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणं, ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं, चुकीच्या व्यापारी पद्धती, भेसळ, दर्जाहीन वस्तू आणि कमी वजनाच्या समस्यांविरुद्ध ग्राहकांना जागृत करणं आणि त्यांना बाजारपेठेतील फसवणुकीपासून संरक्षण देणं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पहिल्यांदा ग्राहकांच्या अधिकारांना औपचारिक मान्यता दिली होती. त्यांच्या ग्राहक अधिकारांच्या ऐतिहासिक भाषणाचं स्मरण म्हणून 1983 पासून हा दिवस साजरा केला जातो, ज्यानुसार ग्राहकांना सुरक्षेचा आणि माहितीचा अधिकार मिळणं आवश्यक आहे. हा दिवस ग्राहकांना सक्षम बनवतो आणि त्यांना स्वतःच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची संधी देतो. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक संरक्षण, हक्क जागृती आणि शोषणाविरुद्ध लढा उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केलेत. त्यांनी 1974 मध्ये पुण्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन केली आणि ग्राहकांसाठी कायद्याची निर्मिती अर्थात 1986चा ग्राहक संरक्षण कायदा करण्यामध्ये मुख्य भूमिका बजावली. आदिवासी आणि तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केलं आणि ग्राहक हितासाठी संघटनात्मक ताकद उभी केली. पावती न घेणं, दर न पाहणं, जाऊ दे म्हणत पुढं जाणं ही आपली सवयच आपल्या फसवणुकीला आमंत्रण देते. ग्राहकांना योग्य माहिती मिळण्याचा, सुरक्षिततेचा, दर्जेदार सेवेचा आणि तक्रार निवारणाचा हक्क आहे. म्हणूनच बिल घ्या, हमीपत्र जपा, दर पत्रक पहा. हक्क कागदावर राहून उपयोगी नाहीत, तर ते आपण प्रत्यक्षात उपयोगात आणले पाहिजेत. ग्राहक म्हणजे फक्त खरेदी करणारा माणूस नाही, तर सेवा घेणारा प्रत्येक नागरिक हा ग्राहकच असतो. औषधं, अन्नपदार्थ, विमा, ऑनलाईन व्यवहार या सर्वांबाबत योग्य माहिती मिळणं, सुरक्षितता आणि न्याय मिळणं हे प्रत्येक ग्राहकाचे हक्क आहेत. श्रोतेहो, राष्ट्रीय पातळीवर ग्राहकांच्या हक्कांना बळ देणाऱ्या आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कल्याणी कापसे, सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, खंडपीठ, नागपूर. विविध हक्क जे ग्राहकांना प्रदान करण्यात आले ते नक्की कुठले? तर 6 हक्क आहेत. सर्वप्रथम हक्क येतो तो म्हणजे सुरक्षितेचा हक्क, राईट टू सेफ्टी. कारण जेव्हा ग्राहक वस्तू वापरतो तर त्याच्या जीव व मालमत्तेस धोका पोहोचायला नको, हा एक त्यामागचा उद्देश होता. दुसरा हक्क माहिती मिळविण्याचा हक्क, राईट टू इन्फॉर्मेशन. एखादी विकत घेतलेल्या वस्तूचे गुण, किंमत, शुद्धता किंवा एखाद्या सेवेचा दर्जा देखील आपण पूर्णपणे तपासू शकतो. तिसरा अधिकार निवड करण्याचा हक्क, राईट टू चूज. कारण मार्केटमध्ये मोनोपोली नको, कुणाची एकाधिशाही नको. कारण वेगवेगळ्या किमती, वेगवेगळ्या वस्तू जर असतील तर आपण किमती पडताळून पाहू शकतो. चौथा हक्क ऐकून घेण्याचा हक्क, राईट टू बी हर्ड. म्हणजे मला जर काही तक्रार करायची आहे, मला काही प्रॉब्लेम होतोय, तर मग मी त्याची तक्रार कुठे करायची, माझं कोण ऐकून घेईल, हा सगळ्यात मोठा मुद्दा. 5वा हक्क
तक्रार निवारण करण्याचा हक्क, म्हणजेच आम्ही याला आमच्या कायदेशीर भाषेत राईट टू सीक रिड्रेसल असं म्हणतो, की मग मी आयोगात आली तर मला इथे न्यायाची नक्कीच अपेक्षा असते. आणि शेवटचा हक्क, 6वा हक्क हा असतो ग्राहक शिक्षणाचा हक्क, राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन. म्हणजे ग्राहकांनी जागृत राहण्याकरता, जसं आज आपला हा कार्यक्रम होतो, हा कुठेतरी ग्राहकांना जागरूक करण्याकरताच होतोय. क्रांतिकारी असा ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली निर्माण करण्यात आला. काळाच्या ओघात त्याच्यातल्या काही त्रुटी लक्षात आल्या आणि म्हणूनच 2019 साली हाच कायदा नवीन रूपात परत उदयास आला. काही गोष्टी ह्याच्यात नव्याने ऍड करण्यात आल्या. मग आता हे सगळं बघितल्यावर असं लक्षात येतं की जेव्हा कायदा अस्तित्वात आला, एक आपण म्हणतो की सामाजिक दृष्टिकोन लक्षात ठेवून कायदा केलेला आहे, तर ह्याच्यातली यंत्रणा कुठली आहे? ह्याच्यात 3 प्रकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा दिल्या आहेत. सगळ्यात महत्वाची पहिली यंत्रणा अशी आहे की जी जिल्हा, राज्य व केंद्र स्तरावर असते आणि ती म्हणजे परिषद. ह्या परिषदेचं काय काम आहे तर सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व धोरणात्मक सल्ला देण्याचं काम ही ग्राहक परिषद करत असते. दुसरी जी अथॉरिटी आपण म्हणू किंवा यंत्रणा आहे ती 1986च्या कायद्यात अस्तित्वात नव्हती, ज्याला आम्ही सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी CCPA म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण म्हणतो. ही नवीन कायद्याअंतर्गतच स्थापन झालेली आहे. आणि ह्यात जर कुठे लक्षात आलं अधिकाऱ्याला की ग्राहकाची फसवणूक होत आहे तर त्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. आता मंडळी, आपण हे बघायचं की आयोग तयार झालाय. तिसरी जी यंत्रणा आहे ती म्हणजे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक आयोग. मग यांचे आर्थिक अधिकार क्षेत्र काय आहेत हे कोण ठरवेल की कुठल्या आयोगात आपली तक्रार करायची? तर अगदी सोपं आहे. त्याला मी पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन म्हणतो की आर्थिक अधिकार क्षेत्र. जिल्हा आयोगाचे बघितले तर 50 लाखापर्यंत. आता मंडळी, कायद्यात मात्र वेगळे आकडे दिले आहेत आणि मी वेगळे आकडे सांगते कारण 2021चे जे रूल्स आलेत त्यामध्ये असं म्हणण्यात आलंय की जिल्हा आयोगाला 50 लाखापर्यंतचे दावे चालवता येतात, राज्य आयोगाला 50 लाख ते 2 करोड आणि राष्ट्रीय आयोगाला 2 करोड पुढील दावे चालवणार. आता हे दावे चालवणं म्हणजे ही रक्कम कशी ठरणार? तर ही रक्कम म्हणजे जे आपण ऍक्च्युअली मूल्य देतो, प्रत्यक्ष किंमत अदा करतो आपण, ती किंमत तुमच्या ह्या कुठल्या याच्यात येते त्यानुसार तुमचा दावा त्या आयोगापुढे चालतो. श्रोतेहो, सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नवतंत्रज्ञान आता जगभर कार्यरत आहे. या डिजिटल युगात इंटरनेटमुळे सुविधा वाढल्या, व्यवहार सहज झाले, परंतु धोके सुद्धा वाढले. ऑनलाईन व्यवहारात जागरूकता हीच खरी सुरक्षितता. या संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत इंदुमती मलुष्टे, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग. स्मार्टफोनवर आपण वेगवेगळे ॲप्स डाउनलोड केलेले असतात. तसेच आपले स्वतःचे कम्प्युटर्स आणि लॅपटॉप यांच्यामध्ये पण आपण वेगवेगळे ॲप्स डाउनलोड केलेले असतात आणि त्याद्वारे आपण वेगवेगळे आर्थिक व्यवहार करत असतो. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांची खरेदी आणि विक्री करत असतो. आता हे सर्व करताना जरी आपण हे ॲप्स वापरत नसलो तरीही त्या ॲप्सचा वापर चालू नसताना आपल्या स्मार्टफोनमधील अगर लॅपटॉपमधील आपली वैयक्तिक माहिती जसं की आपलं नाव, आपला पत्ता, आपले बँक अकाउंट्स, आपले वेगवेगळे पासवर्ड याची माहिती काही ॲप्सद्वारे घेतली जाते. त्याशिवाय आपले ब्राउझिंग हॅबिट्स, आपण साधारणपणे कोणत्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करतो याची माहिती सुद्धा या ॲप्समधून घेतली जाते आणि ती विविध ॲडव्हर्टाईज कंपन्यांना किंवा अन्य व्यक्तींना अनधिकृतरित्या कधी विकली पण जाते. यामुळे काय होतं, आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती गुप्त ठेवण्याचा जो आपला अधिकार आहे त्याचा भंग होतो आणि एवढंच नव्हे तर या माहितीचा कधी दुरुपयोग होऊन गुन्ह्याचं कृत्य सुद्धा होऊ शकतं. आता ई कॉमर्स वेबसाईटचा तर आपण जवळपास सर्वजणच उपयोग करतो. ई कॉमर्सद्वारे ऑनलाईन शॉपिंग करताना बरेच AI फीचर्सचा आपल्याशी संबंध येतो आणि त्याद्वारे काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे अनुचित व्यापारी प्रथा ग्राहकांच्या हिताविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. पण प्रत्येक तंत्रज्ञानाची एक चांगली बाजूही असते आणि एक वाईट बाजूही आहे आणि ती जी वाईट बाजू आहे त्या वाईट बाजूचे जे धोके आहेत ते आपण स्वतःच पारखून घ्यायचे आहेत. कोणतंही ॲप डाउनलोड करताना ते नक्की अधिकृत ॲप आहे ना, ते अधिकृत संकेतस्थळावरून आपण डाउनलोड करतो आहोत ना, ते ॲप वापरताना ज्या कोणत्याही परमिशन्स आपल्याला विचारल्या जातात त्या आपण काळजीपूर्वक देतोय ना, हे पाहिलं गेलं पाहिजे.
आता बरेच सारे ऍप्स वापरताना त्यांना आपला मायक्रोफोन, आपले व्हिडिओज, आपली अन्य माहिती, आपले कॉन्टॅक्ट्स यांचा ऍक्सेस देण्याची, अगर याची परमिशन देण्याची आवश्यकता नसते. पण आपण काय करतो, ऍप डाउनलोड करण्याच्या आपण इतक्या घाईमध्ये असतो की आपण ऍक्सेप्ट ऑल कुकीज, अलाउ ऑल परमिशन्स अशा टॅबवर आपण क्लिक करतो आणि आपण आपल्या मोबाईलचा ऍक्सेस कोणाच्या तरी चुकीच्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या चुकीच्या यंत्रणेच्या हातात देऊन बसतो. जागो ग्राहक जागो. श्रोते हो, बऱ्याचदा आपण ऑनलाईन खरेदी करताना फसवल्या जातो. फोटो भारी, डील भारी, घरी येतं मात्र थोडं कमी भारी. हो ना, डिस्काउंट म्हणजे आमिषाला बळी पडलात तर ग्राहक मासा बनतो. म्हणूनच म्हणते, रिव्ह्यू वाचा, परतावा धोरण पहा, अनोळखी लिंक टाळा, OTP कुणालाही देऊ नका. ही छोटी काळजी मोठा तोटा वाचवते. डिजिटल युगात AI मुळे सुविधा वाढल्या, पण ऑनलाईन फसवणूक, बनावट जाहिराती यांचा धोका सुद्धा वाढलाय. यावर मार्गदर्शन करत आहेत अमृता वैद्य पुराण उपाध्ये, सदस्य अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती. AI आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये शांतपणे पण प्रभावीपणे कार्य करत आहे. जन्मापासून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण ग्राहक आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर AI आपल्याला स्पर्श करत असते. बाळाच्या खेळण्यांपासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, मोबाईल ॲप्सपासून ते डिजिटल पेमेंटपर्यंत सर्वत्र AI वापरले जाते. आपण जेव्हा एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी करतो तेव्हा आपल्याला आवडणाऱ्याच वस्तू सुचवल्या जातात. बँकेत संशयास्पद व्यवहार आढळला तर त्वरित सूचना येते. सोशल मीडियावर आपल्याला आवडेल अशी माहितीच दिसते. हे सर्व AI मुळे शक्य झाले आहे. AI मुळे सेवा जलद, अचूक आणि वैयक्तिकृत झाल्या आहेत. ग्राहकांना वेळ आणि पैशांची बचत होते. कंपन्यांनाही ग्राहकांच्या गरजा समजणे सोपे झाले आहे. परंतु जिथे सुविधा आहेत तिथे धोकेही आहेत. डेटा गोपनीयतेचा भंग, सायबर फसवणूक, फेक न्यूज, डीप फेक व्हिडिओ, खोट्या जाहिराती हे आजच्या डिजिटल जगातील गंभीर प्रश्न झाले आहे. अनेक वेळा ग्राहक आकर्षक ऑफर पाहून किंवा अटी शर्ती न वाचता व्यवहार करतात आणि फसवणुकीला बळी पडतात. म्हणूनच ग्राहक जागरूकता ही काळाची गरज आहे. अशा वेळेला ग्राहकांनी काय करायला हवे, तर मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरावे. OTP आणि आपला बँक तपशील कोणालाही शेअर न करावे. अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करायचा. व्यवहार करण्यापूर्वी अटी व शर्ती वाचाव्या. संशयास्पद लिंक असतील तर त्यापासून सावध राहावे. भारतामध्ये ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू आहे. या कायद्यामुळे ग्राहकांना सुरक्षित व्यवहार, योग्य माहिती आणि तक्रार नोंदवण्याचा अधिकार मिळतो. शेवटी एवढंच सांगते की AI ही एक शक्तिशाली साधन जरी आहे आणि ती आपल्याला प्रगतीच्या दिशेने जरी नेत असेल, पण तरी सुद्धा आपण सजग, सतर्क आणि माहितीपूर्ण असणे आवश्यक आहे. तर आजच्या या दिवशी आपण नक्कीच असं ठरवू की स्मार्ट तंत्रज्ञान वापरू आणि त्याहूनही स्मार्ट ग्राहक बनू. जागरूक ग्राहक म्हणजे सशक्त भारत. जागो ग्राहक जागो. फसवणूक झाली तर गप्प बसायचं नाही. आपल्याजवळ पुरावे ठेवा, बिल, मेसेज, फोटो वगैरे. ग्राहक म्हणजे दीप, तो पेटता ठेवला तरच बाजार उजळतो. आपण सजग तर व्यापारी प्रामाणिक, आपण बेफिकीर तर गैरप्रकार बिनधास्त. पावती, पुरावे आणि योग्य अर्ज म्हणजे तक्रारीची 3 शस्त्रच म्हणावी लागतील. जिल्हा स्तरावर ग्राहकांना कसा न्याय मिळतो, कुठे संपर्क साधायचा, ग्रामीण भागात ग्राहकांनी कोणत्या फसवणुकीपासून सावध राहावं, हे सांगत आहेत वाशिम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा आणि अतिरिक्त कार्यभार जिल्हा आयोग बुलढाणा वैशाली गावंडे. ई जागृती पोर्टल म्हणजेच काय, तर ग्राहक आयोगाचे डिजिटल व्यासपीठ, ज्याद्वारे ग्राहक सहजतेने तक्रार नोंदणी करू शकतात आणि नोंदवलेल्या त्यांच्या तक्रारींची पुढील कार्यवाहीबाबत स्थितीची माहिती देखील याच पोर्टलवरून ते प्राप्त करून घेऊ शकतात. ग्राहकांच्या तक्रारींबाबत सहज उपाययोजना उपलब्ध करून सदरहू पोर्टल हा ग्राहकांना अधिक सक्षम तथा पारदर्शक न्यायाची उपाययोजना करतो. आजच्या वर्तमान युगात
SMS किंवा ईमेलद्वारे सुद्धा ग्राहकांना तक्रारींबाबत अपडेट घेता येतात आणि काही अत्याधुनिक आयोगांमधून तर व्हर्च्युअल सुनावणी देखील आज शक्य झालेली आहे. त्यामुळे अधिकाधिक पारदर्शकता आणि जलद न्यायव्यवस्था या पोर्टलद्वारे अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने ग्राहक तक्रार निवारण आयोगांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जागो ग्राहक जागो. ग्राहकांनी तक्रार कशी दाखल करावी, वेळेत न्याय कसा मिळवावा याबाबत सांगत आहेत प्रज्ञा हेंद्रे जोशी, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, दक्षिण मुंबई. ग्राहक संरक्षण कायदा हा अतिशय सोपा कायदा आहे. याच कायद्याअंतर्गत ग्राहक तक्रार निवारण आयोग म्हणजेच ग्राहक न्यायालय कार्यरत असतात. सदोष सेवा, वस्तू याविषयी तक्रार करताना आपण प्रथम ग्राहक आहोत का, या आयोगाला कार्यक्षेत्र आहे का, तक्रार अर्ज मुदतीत दाखल करतो आहोत का, हे तपासलं पाहिजे. जर मोफत विना मोबदला सेवा वस्तू घेतली असेल किंवा पुन्हा विकण्यासाठी वस्तू घेतली असेल किंवा मोठा नफा कमावण्याच्या वाणिज्य उद्देशानं जर घेतलेली असेल तर तुम्ही ग्राहक म्हणून तक्रार अर्ज दाखल करू शकत नाही. कार्यक्षेत्र म्हणजे तक्रारीला जिथं कारण घडलं, तक्रारदार जिथं राहतो त्याच जिल्ह्यातल्या ग्राहक आयोगाकडे तक्रार करता येते. तक्रारीला कारण घडल्यापासून 2 वर्षांच्या आत तक्रार अर्ज दाखल करावा लागतो. काही अपरिहार्य कारण असेल आणि त्याच्यामुळे ही मुदत संपून गेली तर तसं कारण देऊन विलंब माफ करून घेता येतो. ग्राहक स्वतः सुद्धा तक्रार अर्ज दाखल करू शकतो. त्यासाठी विशिष्ट असा नमुना सुद्धा दिलेला नाही, पण पक्षकारांची नावं, पत्ता, सदोष वस्तू सेवेचा तपशील, त्याचा पुरावा, नुकसान झाल्याचा पुरावा मात्र द्यावा लागतो. प्रत्येक तारखेला आयोगासमक्ष हजर राहून कामकाज केलं तर विनाविलंब न्याय नक्कीच मिळू शकतो. आता इथे कोणत्या प्रकारचे आपल्याला रिलीफ मिळतात तर नुकसान भरपाईचा आदेश होतो, वस्तू बदलून देणं, वस्तूची किंमत परत करणं, सेवेतली त्रुटी दूर करणं, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवणं, अपायकारक वस्तू किंवा सेवा बाजारपेठेत असतील तर त्याबाबत निर्बंधांचे आदेश देणं, असे व्यापक स्वरूपाचे आदेश या न्यायालयांमधून होतात. ते पक्षकारांवर बंधनकारक असतात. या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही तर दोषी पक्षकारांना दंड, कैद अशी शिक्षा, त्यांच्या मालमत्तेची जप्ती अशी कारवाई सुद्धा होऊ शकते. कोर्टात जाण्यापूर्वी ग्राहकानं आपल्या पातळीवर दुकानदारांना भेटणं किंवा उत्पादक कंपनी यांना भेटणं, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणं, या गोष्टी जरूर कराव्यात. कधीकधी सुरुवातीलाच आपल्या तक्रारीचं निवारण होऊनही जाऊ शकतं, हे लक्षात घ्यावं. ही सगळी काळजी घेऊनही जर सदोष वस्तू किंवा सेवा मिळाली तर मात्र ग्राहक आयोगाकडे तक्रार केलीच पाहिजे. ग्राहकाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपणापैकी प्रत्येकानं कंबर कसलीच पाहिजे, तरच ग्राहक दिनाचं सार्थक होईल असं वाटतं. श्रोतेहो, ग्राहक म्हणून माहिती असणं ही आपली ताकद आहे. फसवणूक झाली तर गप्प न बसता आवाज उठवा, पावती ठेवा, पुरावे जपा, योग्य मंचावर तक्रार करा आणि इतरांनाही जागरूक करा. सजग ग्राहक, सक्षम भारत. जागो ग्राहक जागो. आपण ऐकत होतात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ग्राहक जागरूकता, हक्कांची ओळख, सुरक्षिततेचा मार्ग. लेखन होतं विजय लोखंडे यांचं, निवेदन हेमंत शेंडे आणि मुक्ता बोझावार, निर्मिती सहाय्य संगीता लोखंडे आणि सतीश धुर्वे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते उमेश दुपारे. ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राची निर्मिती होती.